नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही तुमचा उद्या 1 मार्च 2024 रोजी मराठीचा पेपर होणार आहे, यासाठी मोस्ट आयएमपी पीडीएफ्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर फक्त 5 ते 6 मिनिटाची व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, ही सराव कृतीपत्रिका मी तुम्हाला देत आहे. ही सराव कृतीपत्रिका तुम्हाला सोडवता येते का? फक्त हे बघायचं आहे, सोडवायची नाही आहे. फक्त तुम्हाला सोडवता येते का हे बघायचं आहे. बघा, मी तुम्हाला आता थोडक्यात आयएमपी सांगणार आहे. विभाग 1 ज्यामध्ये मी तुम्हाला जसं की तुम्हाला मी सर्व तुमची जे काही विभाग 5 आहेत, 5ची विभागाला किती मार्क्स आहेत त्याबद्दलच्या आयएमपी टिप्स अँड ट्रिक्स सर्व काही तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही जर त्या व्हिडिओज बघितलेल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या सर्व व्हिडिओज मिळून जातील, तुम्ही बघू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता विभाग 1 मध्ये काय करायचं, तुम्हाला काय असतं, विद्यार्थ्यांना हा उतारा तर आपला वाटत असतो. तर मी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील अपेक्षित असे उतार्यांचं पीडीएफ दिलेलं आहे. ज्याही विद्यार्थ्यांना पीडीएफ अद्याप मिळालेलं नसेल त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क साधा, तुम्हाला ते पीडीएफ देण्यात येईल. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट टिप मी तुम्हाला सांगत आहे की त्या पीडीएफ मधील सर्व उतार्यांचं तुम्हाला प्रिपरेशन करून ठेवायचं आहे. आता जरी तुमच्याकडे कमी वेळ असेल तर एकदा ते सर्व उतारे बघा, ते वाचा आणि त्यावरती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतात का ते बघा आणि किती वेळात तुम्हाला ती देता येतात हे बघा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सोमत असतं. सोमताचे सर्व प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. सोमतामध्ये तुम्हाला तुमचं मत विचारलं गेलं आहे, तर तुम्ही तुमचं मत लिहून हे प्रश्न, यामधला एकही प्रश्न सोडायचा नाहीये. तसेच बोर्डाच्या पेपरमध्ये, उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला जर एखादा प्रश्न अवघड वाटत असेल, त्याचं उत्तर सापडत नसेल, तर त्याचं उत्तर तुम्ही मनाने लिहून देण्याचा प्रयत्न करा किंवा चुकीचं कवायना लिहून देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तिथे फेल होत असाल, नापास होत असाल, तर तुम्हाला तिथे मार्क दिला जाईल. जर तुम्हाला स्कोअर करायचं असेल तर ही तुमच्यासाठी आयएमपी टिप आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 पद्य. तर विभाग 2 पद्य यामध्ये सर सोडवायचं काय किंवा काय आयएमपी आहेत, तर बघा मी तुम्हाला जे काही पीडीएफ दिलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व कवितांवरती प्रश्न आधारित आहेत, परंतु रसग्रहणाचं आणि जे काही ओळींचा सरळ अर्थ स्पष्ट करा, रसग्रहण वगैरे याचं पीडीएफ सर्व विद्यार्थ्यांना दिलेलं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं पीडीएफ जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला आमचा एक छोटासा मिनी कोर्स आहे, ज्याची विद्यार्थी मित्रांनो फी फक्त 1000 रुपये आहे आणि ज्यामध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन. सोशल मीडियाच्या द्वारे पैसे कसे कमवू शकतो आपण ऑनलाईन. पर मंथ तुम्ही 10 ते 15,000 रुपये कमवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आम्हाला मेसेज करा. तिथे आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती सांगू. तो मिनी कोर्स जॉईन केल्यानंतर अपकमिंग तुमचं मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास, भूगोल, हिस्ट्री, जिओग्राफी जे काही सब्जेक्ट आहेत त्याचे आयएमपी क्वेश्चन्स आम्ही तुम्हाला पीडीएफमध्ये प्रोव्हाइड करणार. म्हणजे तुम्ही आमचे VIP सबस्क्रायबर असणार. ओके, तर मिनी कोर्स जॉईन करा. तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला रसग्रहण सर्व पीडीएफ वगैरे प्रोव्हाइड करू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2चा तर विषय इथेच संपलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्थूल वाचनाचे सर्व आयएमपी क्वेश्चन्स आम्ही तुम्हाला त्या पीडीएफमध्ये दिला आहे. ज्याही विद्यार्थ्यांना मिळाले नाहीये त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. आता विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तुमचा विभाग 4. सर विभाग 4 मध्ये तर सर्व व्याकरण आहे, ग्रामर आहे. तर या ग्रामरमधील कोणते प्रश्न सोडवायचे ते आम्हाला सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला ग्रामरचं एक स्पेशल पीडीएफ प्रोव्हाइड करणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना ग्रामरचा म्हणजे ग्रामर खूप अवघड वाटत असतं. तर बघा, विषयाच्या नोट्स, आपली भाषा, लिपी व व्याकरण संपूर्ण विद्यार्थी मित्रांनो बघू शकता 100 पेजेसचे हे पीडीएफ आहे आणि परिपूर्ण 100 पेजेसचं पीडीएफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु यासाठी तुम्हाला आमचा मिनी कोर्स जॉईन करावा लागेल, ज्याची फी 1000 रुपये आहे आणि याबद्दल मी तुम्हाला आता जस्ट माहिती सांगितलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमचा समास, वाक्यप्रचार, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रत्यय, उपसर्ग, घटित, व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व, हे सर्व काही विद्यार्थी मित्रांनो या पीडीएफ आहे. तुम्ही जर पुढे स्पर्धा परीक्षांसाठी, MPSC, UPSC साठी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी जात असाल तर नक्की तुम्हाला या पीडीएफचा अधिक फायदा होईल. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल, ज्या विद्यार्थ्यांनी हे पीडीएफ लागत असेल त्यांनी मिनी कोर्स जॉईन करा आणि बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला परिपूर्ण मार्क पडतील याची तुम्ही खात्री करून घ्या. परंतु या पीडीएफचा अभ्यास करणं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं ठरेल. हा झाला विद्यार्थी मित्रांनो विभाग 3चा प्रश्न. ओके, सॉरी विभाग 4चा. आता सर विभाग 5 मध्ये तरी काय आयएमपी आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पीडीएफ पैकी जर माझं तुम्ही आधीचं पीडीएफ बघितलेलं असेल, ओके, आधीचं पीडीएफ जर बघितलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला पत्रलेखनासाठी 5 ते 6 मुद्दे दिले आहेत. त्यापैकी कोणत्या एक विषयावरती पत्रलेखन करून बघा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सारांश लेखन जमतंय का ते बघा. सारांश लेखन फक्त असं नसतं की वरील 4 ओळी सोडा, खाली 4 ओळी सोडा आणि मधल्या 4 ओळी लिहा, असं काही नसतं. किंवा वरील 2 खाली 2 सोडा, असं काही नसतं. तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या दिमागमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये किती राहत आहे तेच तुम्हाला सारांश लेखनमध्ये मांडायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 5 खालीलपैकी कोणत्या 2 कृती सोडवा. शब्द मर्यादा 60 ते 90 शब्द आहे. जाहिरात लेखन आहे विद्यार्थी मित्रांनो, या विषयावरती जाहिरात लेखन करायची, बातमी लेखन आहे, कथा लेखन आहे. बघा, ही कृतीपत्रिका देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो तुम्ही काय करा, ही कृतीपत्रिका मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना ही कृतीपत्रिका फ्री मिळणार आहे. ओके, त्यांना मिनी कोर्स जॉईन करण्याची गरज नाही आहे. परंतु बाकीचे व्हिडिओ जे काही आहेत ना, ते VIP कस्टमरसाठी किंवा VIP सबस्क्रायबरसाठी आहेत, जे आमचा मिनी कोर्स जॉईन करणार त्यांना. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वैचारिक लेखनासाठी विषय दिला आहे, अंधश्रद्धा, कोरोनापेक्षाही भयंकर आजार, या विषयावर तुमचे विचार
लिहा. अशा पद्धतीने ही सराव प्रश्नपत्रिका होती किंवा विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस पेपर होता मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सर आता पेपर कसा लिहावं हे आम्हाला सांगा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पेपरचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे किंवा पेपर कसा लिहिला गेला पाहिजे. उत्तरासोबत एक पेपर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. बघा महर्षी कर्वे यांना यातून हुरूप मिळाला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांची जीवनचरित्र. बघा दोन तुम्हाला कशा पद्धतीने पेपर लिहिला आहे या विद्यार्थ्यांनी PDF प्रोव्हाइड केलेला आहे. कशा छान पद्धतीने पेपर लिहिलेला आहे. कशा पद्धतीने रेखीव पद्धतीने पेपर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर म्हणजे वहीवरती सोडवलेला आहे. बोर्डाच्या पेपरमध्ये देखील तुम्हाला असाच पेपर लिहायचा आहे. पेपर प्रेझेंटेशन आहे. सो तुम्हाला हे PDF देखील अत्यंत महत्त्वाचं ठरेल. तर सर हे PDF कसं डाउनलोड करायचं. तर हे PDF साठी देखील तुम्हाला आमचा मिनी कोर्स जॉईन करावा लागेल. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त तुम्हाला 2 PDF फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. पहिलं PDF जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला क्वेश्चन बँक टाईपचं आहे. क्वेश्चन बँकच आहे ते ज्यामधील तुम्हाला 2-2 ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करायच्या आहेत. त्यानंतर ग्रामरचं PDF जे काय आहे ते तुम्हाला VIPसाठी आहे. म्हणजे जे आमचा मिनी कोर्स जॉईन करणार त्यांच्यासाठी आहे. ओके तुम्ही मिनी कोर्स जॉईन करा. 1000 रुपये पे करा. 1 एप्रिल 2024 पासून हा कोर्स म्हणजे तुमचा जेव्हा बोर्डाचे पेपर संपणार आहे तेव्हापासून स्टार्ट करणार आहोत. 15 दिवसाचा हा कोर्स असणार आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे शिकवणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो बेस्ट कम्युनिकेशन स्किल्स शिकवणार आहोत. आणि थर्ड पॉईंट म्हणजे आम्ही तुम्हाला मार्केटिंग शिकवणार आहोत. सो तुम्ही जॉईन करून घ्या. बघा कशा पद्धतीने या विद्यार्थीने खूप छान पद्धतीने पेपर लिहिलेला आहे. जर तुम्हाला याचं PDF हवं असेल तर हे PDF फक्त म्हणजे व्हिडिओमधील इम्पॉर्टंट 2 PDF म्हणजे व्याकरणावरती आणि भाषा विषयाच्या नोट्स टिप्स ज्या काय आहेत त्याचा PDF फक्त आमच्या मिनी कोर्स जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे. आणि बाकीचे सर्व PDF जसं की क्वेश्चन बँकचं झालं आणि मोस्ट इम्पॉर्टंट बात म्हणजे जी की मी तुम्हाला सांगितलं ती सराव प्रश्नपत्रिका जी की तुम्हाला स्क्रीनवरती जस्ट 1 मिनिटापूर्वी दाखवली तिचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला PDF फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. बाकी हे 2 PDF बघा येणे कशा पद्धतीने छान पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे प्रेझेंटेशनचं PDF तुम्ही आमचा मिनी कोर्स जॉईन करा तुम्हाला मिळेल. ओके विद्यार्थी मित्रांनो जो काही तुमचा आता तुमच्याकडे शेवटचा 1 तास बाकी होता. ओके त्यामुळे मी अगदी कमी व्हिडिओ बनवत आहे. आता तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा. कोणती व्हिडिओ बघू नका. जर बघायचे असतील आमच्या व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला IMP वगैरे सांगितले गेलेले आहेत. ओके तर खूप कमी वेळ राहिला आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा 2024 साठी मराठीच्या या पेपरसाठी ऑल द बेस्ट. भेटू विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. पेपरवरून आल्यानंतर पेपर कसा गेला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना बोर्ड परीक्षा 2024 साठी हार्दिक शुभेच्छा. सर्वांना पेपर सोपा जावं चांगला जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. अपकमिंग व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. ओके तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.